विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा पक्ष संघटना पुनर्बांधणीचं काम सुरू केलं आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विदर्भात संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। पश्चिम विदर्भाचा दौरा सोमवारपासून सुरू होणार आहे। याचा उद्देश संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना भेटणे तसंच भविष्यासाठी धोरण आखणे असल्याचं दौऱ्याची माहिती देताना देशमुख यांनी सांगितलं आहे। दरम्यान त्यांनी मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला आणि सरकारनं न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडण्याचा सल्ला दिला। सर्व यंत्रणेचा वापर करून निवडणूक जी इलेक्शन कमिशन आहे त्याचा सुद्धा गैरवापर करून त्या निमित्तानं हे निकाल आलेत आणि म्हणून हे निकाल आल्यानंतर ज्या पद्धतीचं थोडी मरगळ थोडे नर्वस आमचे कार्यकर्ते झाले होते, त्याच्यामुळे परत संघटनेची चांगल्या पद्धतीनं बांधणी करण्याच्या दृष्टीनं आमच्या विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ असो की पूर्व विदर्भ असो, याच्यामध्ये आम्ही प्रमुख जी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत ती आम्ही दौरा करून आमच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि कशा पद्धतीनं आपल्याला आपला पक्ष पुढे चांगल्या पद्धतीने नेता येईल या दृष्टीनं हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। या दौऱ्यामध्ये आमच्याबरोबर डॉक्टर राजेंद्रजी सिंगणे माजी मंत्री ते सुद्धा आहेत, अनेक आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेतेसुद्धा या दौऱ्यामध्ये या संपूर्ण विदर्भाचे आहेत। महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका असो, महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असो, 3-4 वर्षापासून महानगरपालिका नगरपालिकेचे लोक त्यानिमित्तानं वाट पाहत आहेत की केव्हा निवडणुका लागणार, जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, काही नगरपालिकेच्या निवडणूक 4-4 वर्ष 4.5 वर्ष झाले की निवडणुका झाल्या नाहीत, महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत। त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या निवडणुका असो, महानगरपालिकेच्या निवडणुका असो, नगरपालिकेच्या निवडणुका असो, या लवकरात लवकर झाल्या पाहिजे। कारण की जोपर्यंत लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन काम करणार नाही, असं आहे लोकप्रतिनिधीचं काम आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातलं काम याच्यामध्ये फार फरक आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजे, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला पाहिजे। फक्त कोर्टाकडे बोट दाखवून चालणार नाही, तिथे सुद्धा प्रभावी आपली बाजू राज्य शासनाने मांडून ह्या निवडणुका लवकरात लवकर कशा होतील आणि प्रशासकाचं जे राज्य त्या निमित्तानं महानगरपालिकेसारख्या ठिकाणी, नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये चालू आहेत ते लवकरात लवकर दूर होऊन तिथे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे, असं आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमची सर्वांची भावना आहे।